भांडूपमध्ये अल्पवयीन तरुणीच्या कथित अपहरणाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। अमरावतीनंतर नाशिकमध्ये चर्चेत आलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता मुंबईच्या भांडूपमधील खिंडीपाडा परिसरातूनही तत्सम प्रकार समोर आलाय। खिंडीपाडा येथील 16 वर्ष हिंदू तरुणीला 21 वर्षीय मुस्लिम तरुणाने प्रेमाच्या बहाण्याने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आलाय। विशेष म्हणजे ही पीडित तरुणी आपल्या बहिणीकडे आलेली असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आणि तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 4 पथके तैनात केली असल्याची माहिती मिळते। मात्र 8 दिवस उलटूनही तपासात अपेक्षित प्रगती दिसून न आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या मनीषा तुपे यांनी परिमंडळ 7चे उपायुक्त हेमराज सिंग राजपूत यांची भेट घेतली आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की आत्ताच नाशिक प्रकरण असेल, अमरावतीमध्ये घडलेलं लव्ह जिहादचं प्रकरण असेल, तर या सर्व प्रकरणांच्या बरोबरच भांडूपमध्ये देखील धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एक 16 वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलगी जी आपल्या बहिणीकडे गेल्या 9 महिन्यापासून राहायला आली होती आणि बाजूच्या मुस्लिम तरुणाने जो 21 वर्षीय आहे त्याने त्या मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आलेली आहे। मुलीच्या घरच्यांनी भांडूप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असता घरचे सांगतायत तिथे की हा मुलगा त्या दिवसापासून गायब झालेला आहे आणि या मुलाबरोबरच आमच्या मुलीला घेऊन गेल्याचं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। पण तरी देखील आज या प्रकरणाला 8 तारखेला हे प्रकार घडलेला आहे, आज 18 तारीख घडलेली आहे, परंतु अद्यापही पोलिसांकडून कोणत्याही तपास झाल्याचं समोर आलेलं नाहीये। आज एवढ्या गंभीर घटना महाराष्ट्रामध्ये घडत असताना पोलिसांनी हे प्रकरण इतक्या सहज रीतीने का हाताळत आहे? मुलाचं CDR काढता गेलेला नाहीये, ते कुठे आहेत याबद्दल काहीही घरच्यांना कल्पना दिली जात नाहीये। आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की मुलीचे घरचे यांना व्हॉट्सअपवर मुलाच्या घरच्यांकडून तिचं बर्थ सर्टिफिकेटची मागणी केली जाते, मुलगी व्हॉइस मेसेजेस करते आहे। याचा अर्थ या सर्व प्रकरणामध्ये मुलाचे घरचे देखील सामील आहेत आणि ते इथे भांडूपमध्ये उपस्थित असताना देखील पोलिसांकडून त्यांना आणून त्यांची कडक चौकशी केली गेलेली नाहीये। अगर अशी कडक चौकशी केली असती तर नक्कीच त्या मुलाचा पत्ता कळला असता आणि ती मुलगी मुलीच्या घरच्यांच्या ताब्यात मिळाली असती। परंतु आज 10 दिवस पूर्णही त्या मुलीच्या बाबतीमध्ये काय घडलेलं आहे, ती मुलगी कुठे आहे, ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहे याची काहीही खबर मुलीच्या घरच्यांना अद्यापही लागलेली नाही। माझा प्रशासनाला हा प्रश्न आहे की एवढ्या गंभीर घटनेला इतक्या सहजतेने पोलीस का हाताळत आहेत? काल देखील अनेक संघटनांनी भांडूप पोलीस स्टेशनवर आंदोलन केलं, मोर्चे नेले, तरी देखील अजून 2 दिवसाचा कालावधी पोलीस प्रशासन मागत आहे। मला त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्न विचारायचा आहे की मुलीच्या बाबतीमध्ये काहीतरी अघटित घडायची ते वाट बघतायत का? त्या मुलीला कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये विकल्या जाण्याची वाट बघतायत का? त्या मुलीच्या बाबतीमध्ये काही अतिप्रसंग घडण्याची वाट बघतायत का? आणि हे सगळं घडल्यानंतर तुम्ही तुमची चौकशी पूर्ण करणार आहात का? हा माझा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे। आणि त्यामुळे आज आम्ही मुलुंडला DCPंची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। DCPंनी आम्हाला खात्री दिलेली आहे की 2 दिवसामध्ये आम्ही या सर्व प्रकरणाचा तपास लावू आणि मुलीला जिथे कुठे ती मुलगी असेल तिथून तिला आम्ही सुरक्षित तिच्या घरच्यांच्या ताब्यामध्ये देऊ, हा त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे। 2 दिवस आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अजून 2 दिवस त्यांना पाहिजेत, तर आम्ही वाट पाहतोय। जर 2 दिवसामध्ये सोमवारपर्यंत नाही आलं त्या मुलीला घेऊन तर आम्ही उग्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। हास्यास्पद आहे की त्यांना मुलाचा CDR ते काढू शकत नाही। फोन जर मुलाचे बंद असतील तर मला वाटतं IMEI नंबरवरून त्याचे CDR काढू शकतात। तर हे सगळं एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला माहित आहे, आपल्याला माहित आहे, परंतु पोलिसांना अद्यापही त्याच्याबद्दल काहीही खबर लागलेली नाहीये। ही खूप म्हणजे गंभीर तर गोष्ट आहे, पण हास्यास्पद देखील आहे। दरम्यान नाशिक, अमरावती आणि भांडूप शहरातील या घटनांमुळे या प्रकारांवर पुन्हा चर्चा रंगू लागली आहे।
आता या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचतो आणि पुढे पोलीस प्रशासनाकडून यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.